of all the self is combination of all the three together. ओके. पण काय होतं की आपण आपल्या अ, व्यावहारिक जीवनात म्हणा किंवा प्रॅक्टिकॅलिटीमध्ये म्हणा, आपण ह्या गोष्टींचा फार लाईक वी गिव्ह इम्पॉर्टन्स टू सोशल एम्बियन्स, एन्व्हायरमेंट. आपल्याला असं वाटतं की माणसं आपल्या बाजूबाजूला आहेत म्हणजे आपण लाईक वी आर व्हेरी मच लाईक विथ द सोसायटी, विथ पीपल दॅट वे. ओके. आणि कुठेतरी ना आपल्याला विथ एवढी ती जर्नी आपल्या लाईफची झाली आहे. ओके. वेर वी आर ओनली लिव्हिंग फॉर आर रिक्वायरमेंट, फॉर आर ड्युटीज, फॉर आर रिस्पॉन्सिबिलिटीज, वेर वी आर अकाउंटेबल. आपण कुठेतरी ना या सेल्फला हरवून बसवत. त्यामुळे अचानक आफ्टर 50 किंवा आफ्टर 60 जेव्हा कळतं की आपल्याला आपल्या सेल्फ बरोबर कनेक्टेड व्हायचंय, तेव्हा आपण आपल्या सेल्फशीच आपण एक फार अनोळखी पद्धतीने रिॲक्ट करतो. आता सडनली आपण एकटं फील करतो कारण आपण कधी तिकडे तिकडे ते कनेक्शन कधी जोडलंच गेलं नव्हतं तेवढं. आपण ऑलवेज एक जबाबदारीनी किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटीनी. आता तुम्ही हे सगळे माझ्यावर अग्री कराल, टू दॅट एक्सटेंड आय विल फील की आपलं आयुष्यामध्ये जे काही आपले रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे टप्प्याटप्प्याने बदललेले आहेत की नाही. येस. येस. आपण एक कोड करूया. येसला असं करूया, नोला असं करूया. ओके. सो आय विल अंडरस्टँड ऑल ऑफ यू आर विथ मी. या. सो मला एक मिनिट दिसत नाही. मला सग इफ आय हॅव टू सी द एंटायर क्राऊड हाऊ. ओके. या. सो मला तुम्ही असं असं केलं तरी हो कळेल, आपलं नाही असं केलं तर मला हो नाही कळेल, आणि हो असं केलं तरी हो कळेल. ते एवढे तरी तुम्ही प्लीज एक्सरसाइज द्या. आज नेक एक्सरसाइज आहे. ओके. सो आय विल अंडरस्टँड दॅट. या. सो कुठेतरी एज वॉट आय वॉज टॉकिंग अबाउट की टप्प्याटप्प्याने आपला सेल्फ हा एक रिस्पॉन्सिबिलिटी बाळगत होता. जसं आपण लहान होतो. ओके. तर लहानपणी पण रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. शाळेत जायचं, होमवर्क करायचा, आई वडिलांचं ऐकायचं, मोठ्यांचं ऐकायचं. दॅट वॉज वन रिस्पॉन्सिबिलिटी. आफ्टर एव्हरी डिकेड आय फील आर लाईफस्टाईल चेंजेस. इफ यू ऑल अग्री विथ. पहिले 10 वर्ष हे चाइल्डहुड आहे. त्यावेळेला लहानपण म्हणून आपण म्हणतो. आता तर एज फार फास्ट एजिंग होत आहे. तर त्यामुळे पहिल्यासारखं 13 पासून टीनेज नाही तर 10 पासून टीनेज आहे. ओके. सो 11 to 20 years, you will say it is more of like, performing in your career. Okay. Getting established in your career becomes 21 to 30. राईट. म्हणजे हा एक डिकेड आला. 31 to 40 becomes extending your family and your responsibilities and your duties. आता तुम्ही मला सांगा ह्या सगळ्या जर्नीमध्ये. ओके. या सगळ्या जर्नीमध्ये सेल्फची डेव्हलपमेंटसाठी कुठे काय आहे का तो? नाही. सो एव्हरी टाइम आपल्याला फोकस कशासाठी केलं गेलाय किंवा कशा पद्धतीने आपल्याला अपब्रिंगिंग केलं गेलंय की फोकस ऑन डेव्हलपमेंट, ग्रोथ, रिस्पॉन्सिबिलिटीज घेणं. ओके. ऑल दिस थिंग. हे करता करता आपण ह्या गोष्टीकडनं लांबवलो किंवा आपण दुरवले गेलो. कारण ह्या गोष्टी आपल्यासाठी प्राधान्यात, एस्पेशली यू विल से मेन, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या होत्या. विमेन ऑफकोर्स डेफिनेटली आता ऍट पार टू मेन आहेत. तरी सुद्धा त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा डिफरंट आहेत. मुलांना अपग्रेडिंग, मुलांची काळजी, घराचं बघणं, अँड वर्किंग ऑल्सो फॉर दॅट मॅटर. मल्टीटास्किंग एज वुमेन, व्हॉट टू डू. ओके. सो ऑल दिस थिंग, what happened was we lost ourselves in the due process. पण तुम्ही हे बघितलं का की हे सगळं करताना इन द थिक अँड. हॅलो. हॅलो. एनी डिस्टर्बन्स ना. सो हे सगळं करताना आपण कधी सेल्फशी तशा पद्धतीने एक मैत्री किंवा एक कनेक्ट म्हणून कधी आपण ते बघितलं नाही. वैचारिकरित्या म्हणा, आचारात पण म्हणा. ओके. कारण कधी जरी सुट्ट्या घ्यायच्या असतील, वेकेशनला जायचं असेल, आपण फॅमिलीचा विचार करतो, मुलांचा विचार करतो, चला आपण सगळे जायचंय. सो ऑलवेज आपलं लक्ष आउटवर्ड. ओके. सो इनडिरेक्टली व्हॉट हॅपन्स इज टिल युअर 50 your life is occupied, involved, you can say, with yourself and around yourself more.
Okay, but after 50 or after 55, 60, you can say, जेव्हा सडनली एक कुठेतरी एक माहितीये एक ब्रेक येतो, करिअरमध्ये ब्रेक येतो, रिटायरमेंटचा ब्रेक येतो, हेल्थचा पण कधी कधी येऊ शकतो. ओके, आता ह्या ब्रेक नंतर ऑब्व्हियसली बाहेरचे कनेक्ट कमी होतात. ओके, आणि लाईफ पण आपलं वेगळं होतं, लाईफ पण आपलं स्लो होतं. ओके, आता अशा वेळेला सडनली आपल्याला समजत नाही हाऊ टू बॅलन्स असेल. आता तिथे ती गोष्ट जी आहे त्याला मी म्हणते की एक एक्सेप्टन्स आला पाहिजे. आता इथे एक काउन्सिलिंग हा रोल चांगल्या रीतीने प्ले करू शकतो. कारण नॉर्मली काय होतं की एक तुम्हाला एक साधं सांगायचं झालं तर एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो वयाप्रमाणे. ओके, सिनियर सिटीजन म्हटल्यानंतर एक बाय डिफॉल्ट विचार येतो की ह्यांना सगळं माहिती आहे, ह्यांना सगळं कळतं, दे आर मॅच्युअर्ड पीपल अँड दे शुड नो की आता हे एज आहे की जिकडे रिटायरमेंट येणारच आहे, दे विल डील विथ इट. हे घरातल्यांचं पण समजूत असते आणि एक नकळत आपल्याला पण तसंच वाटू लागतं की आता काय झालं, मी सगळं केलं, आता इट इज लाईक दिस लाईफ इज कमिंग टुवर्ड्स, लाईक अ जर्नी इज कमिंग टुवर्ड्स द फिनिश लाईन. हे उगाच आपण विचार करून राहतो. ओके, विच इज नॉट द केस. विच इज नॉट द केस. ऍक्च्युअली स्पीकिंग बघायला गेलं तर वी शुड एन्जॉय आर एज चॅलेंजेस ऑल्सो, टेकिंग इट इन द राईट स्पिरिट. आणि ते करू शकतो, ते करू शकतो. ओके, प्रॉब्लेम काय माहितीये ना की आपल्या इंडियामध्ये किंवा इंडियन कल्चरमध्ये हे तुम्ही बघू शकता की हा कॉन्सेप्ट लोनलीनेसला एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांचं जे लाईफस्टाईल आहे, त्यांचं थिंकिंगच इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. नॉट नेसेसरी की त्यांना राहायचं नाही किंवा हे नाही, पण त्यांना तो इंडिपेंडन्स आवडतो. त्यांचा तो विचारच वैचारिकरित्याच ते तसे आहेत की त्यांना असं वाटतं आपली मुलं हवीत, आजूबाजूला हवी, सगळं हवं. पण दे विल वॉन्ट टू हॅव देअर ओन फ्रीडम, दे विल वॉन्ट टू हॅव देअर ओन इंडिपेंडंट अप्रोच टू लाईफ. ओके, हे त्यांचं थिंकिंगच तसं त्यांनी घेतलेलं आहे. आणि तशा का, कारण आता मी गोव्याला राहते. बाय द वे, वेलकम टू गोवा. आज तुम्हाला काही का असे ना 1 तासासाठी मी तुम्हाला गोव्यात आणलंय माझ्या बरोबर. ओके, सो अगेन, कॅन यू ऑल जस्ट wave and say, be happy for it. This was a surprise, no, that I got you to Goa. Okay, very good. I really like Viju ma'am's smile. Very nicely, very energetic way that she did. Very good. Yeah. So this is so that is what I'm trying to tell you की आज मी तुम्हाला थोडंसं तुम्हाला एक पीपीटी वरनं पण तुम्हाला थोडंसं एक इन्फॉर्मेशन सांगणार आहे. आणि तुम्हाला सांगणार आहे की काउन्सिलिंग कसा रोल प्ले करतो या गोष्टींमध्ये, अँड हाऊ वी शुड एक्सेप्ट दिस चेंज इन लाईफ. ओके, जर तुम्ही तुमच्या सेल्फला स्ट्रॉंग केलं, तुमच्याकडे एक बेस्ट कंपनी आहे. ओके, यू हॅव अ बेस्ट कंपॅनियन विथ यू. बाकीची जी माणसं असणार आहेत ती तुमची पेरिफेरियल असणार आहे. ओके, आणि आज तुम्हाला सांगते, आजच्या जगात, आजच्या टुडेज वर्ल्ड, यू विल सी नोबडी इज अलोन थँक्स टू AI. ओके, आज इकडे बसून मी तुमच्याशी सगळ्यांचे संवाद साधू शकते. ओके, ऍट अ टाइम. ओके, सो हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. ओके, टेक्नॉलॉजीचा, की त्यांनी माणसांना जवळ आणलंय. ओके, एका क्लिकवर वर्ल्ड आहे आज, तुम्ही बघितलं तर. ओके, सो वी नीड टू अंडरस्टँड की आपलं माइंडसेट जर आपण एक ग्रोथ पर्स्पेक्टिव्हनी ठेवलं तर तुम्हाला कुठेच स्कार्सिटी दिसणार नाही. ओके, नजरिया बदलना चाहिए. राईट. सो नाव व्हॉट वी विल डू इज, मी तुम्हाला थोडंसं पीपीटी शेअर करते की जेणेकरून तुम्हाला नीट कळेल व्हॉट एक्झॅक्टली आय मीन टू से बाय दिस. आणि मग इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये आपण ह्या गोष्टीबद्दल अजून जरा नीट चर्चा करू शकतो. तुमचे काही विचार असतील, काय असेल ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. ओके, सो आय विल शेअर माय पीपीटी. सगळ्यांना दिसतंय का? ऑल ऑफ यू कॅन सी? हो, दिसतं. हॅलो, येस येस यू ऑल कॅन सी राईट? ओके, गुड. येस. ओके, सो मी तुम्हाला फक्त ना जरा स्क्रीन मोठी करून बघत होते. ते होत नाही. हा, चालेल.
आता जे मी तुम्हाला सांगत होते, ओके, आता मी मुद्दामून ना सिम्पल, जसं ऍक्च्युली मी लहान मुलांची पण सायकोलॉजिस्ट आहे, स्कूल सायकोलॉजिस्ट आहे, तर माझ्यामध्ये ते जरा जास्त आहे, यू कॅन से, काय बॉडी मुवमेंट, आणि थोडंसं सिम्पल करून सांगायला म्हणजे ते लक्षात राहतं. ओके. सो एक एबीसी रूल फॉर सेल्फ. आता जिथे मी तुम्हाला तुमच्या सेल्फशी संपर्क साधून दिला, ओके, आता लेट कॅन वी अंडरस्टँड अ सिम्पल एबीसी रूल ऑफ सेल्फ. ओके, सो दॅट यू कॅन बी कनेक्टेड टू युअर सेल्फ. या. सो फर्स्ट थिंग इज, ए म्हणजे काय? अवेअरनेस ऑफ सेल्फ. आज मी तुम्हाला काय करून दिलं? तुम्हाला अवेअर करून दिला की तुमच्या सेल्फ साठी तुम्हाला, लाईक हाऊ यू आर सपोज टू गेट कनेक्टेड. ती एक सिंपल गोष्ट आहे. आपण सकाळी उठल्यानंतर ऑफिसमध्ये जेव्हा जायचो, तेव्हा पहिलं कुठल्याही आपल्या कलिग्सला आपण गुड मॉर्निंग करतो की नाही? करतो ना, आपण स्माइल करायचो. ओके. विचारायचो, अरे काय, समजा संडे गेला तर, अरे काल संडे कसा गेला तुझा, आपण चौकशी करायचो, राईट? ओके. सो वी यूज टू डू दॅट. कधी कधी बोलावंसं नाही वाटलं तरी सुद्धा, कलिग समोरनं येत असेल तरी सुद्धा, वी यूज टू लाईक विश. ओके, बिकॉज दॅट इज द कर्टसी दॅट वी हॅव लर्न. ओके, आपण शिकलोय ती गोष्ट. एक मॅनरिझम शिकलोय आपण, राईट? येस. चंद्रकांत जी हॅज रेस्ड हिज हँड ऑन दिस. ओके, गुड. सो ऑफकोर्स, पण कधी आपण आपल्याला स्वतःला तसं केलंय का? का असं आपण करत नाही? जो आपला स्वतःचा सेल्फ आपल्या बरोबर सातत्याने असतो, तुमच्या थिक अँड थिन सिच्युएशन मध्ये असतो, तुमच्या सुखादुःखात असतो, पण त्याला कधी आपण तसं कधी कधी केलं नाहीये. ओके, कारण त्याला नेहमी आपण साईडला केलंय. त्याला आपण नेहमी विचारतो, आहेच आपल्या बरोबर ना, आपण ग्रांटेड घेतो. आपण आपल्या स्वतःला, स्वतः म्हणजे सेल्फ, ओके, त्याला आपण ग्रांटेड घेतो. तर प्लीज, आता तुम्ही अवेअर व्हा. ओके, आफ्टर 50, बाय द वे आय एम ऑल्सो 50 year old. ओके. सो मी आता माझ्या या 50 yearला, दिस इज समथिंग लाईक मी हे जे तुम्हाला सगळं सांगते, हे आय प्रॅक्टिस. ओके, आणि मला खूप बरं वाटतं. मला मी मुंबईचं, आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. थोडंसं शॉर्ट ब्रीफ इकडे सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. ओके. मला पण मुंबईच्या गर्दीची सवय आहे, मला पण मुंबईच्या एन्व्हायरमेंटची सवय आहे. ओके. पण मी विचार केला की नाही, फिफ्टीजच्या नंतर पण मला नेचर आवडतं. आय लाईक टू बी विथ नेचर, आय लाईक टू बी विथ द विलेज हाऊस अँड ऑल. मला ते फार आवडतं, ग्राउंडेड वाटतं. पण 50च्या नंतर, कोविडच्या नंतर, थँक्स टू इट आय शुड से, ऑनलाईन सेशन्स मध्ये खूप वाढले. तर मी तोच विचार केला, आता मी ऑफलाईन साठी अडकून राहणार नाहीत मुंबईमध्ये आणि माझ्या गोव्याच्या घरात जाणार. आणि इकडे अक्षरशः पॉप्युलेशन आणि सगळं कमी आहे. इकडे काहीही मला बाहेरचं विरंगुळा आहे, माझं ओपीडी इकडेच चालतं. ओके. माझं ऑनलाईनच चालतं. सो सगळं, पण मला कधीही वंचित वाटलं नाही. I didn't feel deprived. I didn't feel ki, oh my God, I have lost my busy Mumbai. Yes, Mumbai, of course, definitely I like it for its spirit. Okay. I'm not saying no to it. But definitely it is not something which is making me feel lonely. Understand? ओके. मी मुद्दामून माझ्या लाईफमध्ये हा टर्न आणला बिकॉज आय वॉन्टेड टू गेट कनेक्टेड टू माय सेल्फ. आणि ते मला जमलं नसतं. दॅट आय वुड हॅव नॉट बीन एबल टू डू इट इफ एट ऑल आय वुड हॅव बीन कंटिन्युअसली डुईंग माय ऑफलाईन प्रॅक्टिसेस. कारण मी हॉस्पिटल व्हिजिट करत होते, क्लिनिकल प्रॅक्टिस करत होते, पॉलिक्लिनिक्सला व्हिजिट करत होते. ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जायचा, ट्रॅव्हलिंग मध्ये जायचा, अजून कशात गेला पाहिजे. सो ऑब्व्हियसली देर वॉज नो कनेक्ट दॅट आय टू गेट. ओके. सो आय गॉट दी अपॉर्च्युनिटी. मी असं म्हणत नाही मुंबईला सोडून तुम्ही सगळे जा, मुंबईत राहून सुद्धा तुम्ही सेल्फला कनेक्ट होऊ शकता. ओके. सो अवेअरनेस, पण त्याच्यासाठी मला अवेअर असलं पाहिजे ना, मला माहिती असलं पाहिजे ना की माझ्यामध्ये एक सेल्फ आहे. ओके. सो ए स्टँड फॉर अवेअरनेस ऑफ सेल्फ. बिलीव्ह अबाउट युअर सेल्फ, व्हेरी इम्पॉर्टंट. हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपले जे जे विचार आहेत, जो भी हम सोचते हैं, वो सब ये धारणा करते हैं उसके बेसिस पर ही सोचते हैं. आपण जी धारणा बनवतो, जे आपण मनात बिलीफ ठेवतो, त्या बिलीफच्या बेसिस, तो फाउंडेशन आहे. ते फाउंडेशन आहे. जर ते, त्या फाउंडेशनवरती तुमचं सगळे थॉट्स बेस्ड असतात. ओके. जर मी हे बिलीव्ह केलं की मी आता म्हातारीच होते, मी आता थकतेच आहे, मला आता माझं सगळं संपलं, आता मला आता सगळे माझ्या बरोबरचे बरोबर आहे. आता कसं असतं माहितीये ना, लाईफ ना, हा एक गेम आहे. आणि कुठला गेम आहे? रिले रेस. आपण सगळ्यांनी खेळला असेल, तुम्ही बघितला असेल रिले रेस. ओके. येस, नो?
येस नो कुठलीही ऍक्शन चालेल मला, हा, पण मला ऍक्शन हवी आहे. हा, ओके. सो येस. हा, ओके, गुड गुड छायाजी, येस. सो एक्झॅक्टली. सो द थिंग इज रिले रेसमध्ये काय असतं, आपण बॅटन देतो रे, आपल्या हातात एक बॅटन असतं किंवा काही आपल्याला देतात ना, ते एक ठराविक पिरियड आपल्याला धावायचं असतं. त्याच्यानंतर आपला दुसरा कलिग धावणार पुढे, दुसरा पार्टनर धावणार पुढे, राईट? जीवनात पण तसंच आहे. ओके. काही काळापर्यंत आपल्या हातात ते बॅटन जे रिस्पॉन्सिबिलिटीचं होतं ते आपल्या हातात आहे. आता त्याच्यानंतर दुसरे आहेत जे आपल्या फॅमिलीतले आहेत, ही त्यांची आता पाळी आहे म्हणा किंवा त्यांचा टर्न आहे म्हणा, की ते बॅटन घेऊन त्यांनी पुढे जाईल. ओके. तुम्ही तुमचं काम केलंय. मग त्याच्यामध्ये हा विचार करता कामा नये की बाबा अरे आता आता तो धावताना मागे बघू शकेल का तुमच्याकडे? तुम्ही त्याच्या टीम मधलेच आहात. ओके. आता तुम्ही त्याला बॅटन दिल्यावर तुम्ही त्याच्या जागेवर उभे राहणार. तो पुढे जाणार घेऊन. तो पुढे जाताना बाबा नाही हा याला राग येईल, मी याला मागे बघितलं नाही आणि याला मी हात केला नाही, मग जिंकू का आपण? नाही ना. सो तो त्याचं काम करता करता पुढे जाणार. तर त्याच्यामध्ये आपण हा विचार नाही केला पाहिजे की अरे बघ तो माझ्याकडे आता दुर्लक्ष करतो, आता तो माझ्याकडे बघत नाहीये. कारण त्याच्या हातात एक जबाबदारी दिली आहे, त्याच्या हातात आता एक काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तो त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी अकाउंटेबल आहे. ओके. सो आपण आपलं काम केलंय ना तू, आता माझं काम काय आहे? मोटिवेट करणं. तर तो जो धावतोय त्याला अजून टाळ्या मारून की व्हेरी गुड, कीप इट अप, मी आहे, आय एम देअर फॉर यू, आय एम देअर विथ यू, राईट? हे जर आपण कॉम्बिनेशन ठेवलं ना, तर आपला स्वतःचा सेल्फ पण स्ट्रॉंग होतो, तो पण स्वतःला मोटिवेट करतो, आणि डेफिनेटली आपल्या बरोबरीची माणसं जी आहेत ती सुद्धा मोटिवेटेड राहतात आणि ती पण सपोर्टिव्ह होतात. पण काही जी माणसं आहेत ना त्यांना ते बॅटन हातात धरूनच ठेवायला आवडतं. यु नो, दे दे डोंट वॉन्ट टू लिव्ह इट. ओके. नाही तरी काय झालं मला माहितीये, आय नो. ओके. असे पण काही विचारांचे आहेत. ओके. आणि तिथे मग ते क्लॅशेस होतात. ऑफकोर्स तो गेमच नाहीये तसा, राईट? सो ते काय होतं, तो डिफॉल्ट होत जातो, तो डिफॉल्टर होऊन जातो. ओके. सो अंडरस्टँड बिलीफ ते आहे. दॅट इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, द बिलीफ पार्ट. सो बिलीव्ह युअर सेल्फ. ओके. तुमच्या सेल्फ मध्ये भरपूर क्षमता आहे. ओके. बट आणि तुम्हाला कळलं पाहिजे की कुठला असा विचार आहे जो आपल्या या धारणेवर किंवा आपल्या या बेसिसवर, आपल्या या बिलीफवर मला हेल्प करतोय की मला स्टॉप करतोय. ह्याचं जेव्हा तुमच्यामध्ये सतर्कता येते, ह्याचं जेव्हा तुमच्यामध्ये ऑब्झर्वेशन येतं, तेव्हा तुम्ही स्वतःला एका ग्रोथ माइंडसेटकडे वळवू शकता. त्यालाच म्हणतात करेक्ट इफ रिक्वायर्ड अँड स्टे कमिटेड टू द न्यू बिलीफ. ओके. सो हा एबीसी रूल फार सिम्पल आहे. तुम्ही नुसतं एबीसी हे दररोज जरी सकाळी फक्त सेल्फशी कनेक्ट होताना, सेल्फला चांगलं विश करा, स्माइल करा. ओके. सगळ्यांच्या बाथरूम मध्ये आजकाल मी बघते मिरर आहे. ओके. सो हे कोण बोलू नाही शकणार की आणि मिरर नसला तरी तुमचा मोबाईल आहे. ओके. मोबाईल पण घेऊन जाऊन तुम्ही नुसतं बघू शकता स्वतःला. सो आता बोलूच नाही कोण शकत की बाबा नाहीये मिरर, माझ्याकडे मिरर. ओके. तर स्वतःला बघून सेल्फला स्माइल करा. आणि फक्त हे तुम्ही 3 गोष्टींचा एक मंत्रासारखा एबीसी रूल माझ्या सेल्फचा मी हा फॉलो करणार. ओके. इतकं जरी केलं ना 15-20 दिवस, तरी तुम्ही बघा फरक काय पडतो. ओके. नाव कम्स येस. आता जसं मी तुम्हाला मगाशी तुम्हाला आठवतं पहिली एक्सरसाइज, राईट हँड, लेफ्ट हँड, क्रॉस, वेव. ओके. हा. तर हे का सांगितलं, कारण आपला सेल्फ आणि आपण, ओके, या 3 गोष्टींशी कनेक्टेड आहोत, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल अँड सोशियोलॉजिकल. इथे थोडंसं मी सायन्सला इन्व्हॉल्व करते. आई एम गोइंग टू इन्वॉल्व सायन्स हियर, बिकॉज हमारी जो बॉडी है वो बायोलॉजिकली ऑर्गन से बनी हुई है. ओके. साइकोलॉजी जो है वो अपने सोच से बनी हुई है, और ये सोच और ये बॉडी हम लेके पूरे एनवायरमेंट से कनेक्टेड है, दैट मीन्स सोशियोलॉजी. ओके. अंडरस्टूड, लाइक विद द फैमिली, वर्क, एवरीथिंग. तो एंड ये इंटरकनेक्टेड है. आप देख सकते हो, इसको बोलते हैं वेन डायग्राम. ओके. इट इज इंटरसेप्टेड सर्कल. तो कोई भी सर्कल इंडिपेंडेंट अलग नहीं है, तीनों साथ में है. ओके. एक में भी प्रॉब्लम आती है ना तो दूसरे में उसका असर दिखाई देता है. ओके. एकाच जरी प्रॉब्लेम असेल ना, जसं लाईक फॉर एक्झाम्पल डोकं दुखत असेल, ताप नाही आलाय पण माझं डोकं दुखतंय. ओके. आता डोकं दुखतंय ते बाहेर न कळणार नाही, आम्हाला आतूनच जाणवणार. ओके.
पण डोकं जरी दुखत असेल म्हणजे माझ्या बॉडीमध्ये थोडासा जरी हा व्यत्यय आलाय, तर तो माझ्या सायकोलॉजी दाखवते की नाही, मी चिडचिडी होणार की नाही. छोट्या गोष्टीला पण थोडंसं जरी कोणी आपटलं तर म्हणा, किती आवाज करतेस ग बाई, हळू कर ना, बोलतो ना आपण. ओके. सो हे होतं का होतं? कारण तुमच्या बायोलॉजीचा इम्पॅक्ट तुमच्या सायकोलॉजीवर पडतो. ओके. सेम वे सायकोलॉजीमध्ये जर प्रॉब्लेम झाला, हे हे सायकोलॉजीचं सांगितलं, तसंच मी तुम्हाला बायोलॉजीचं सांगतो. बायोलॉजीमध्ये पण जर प्रॉब्लेम झाला की लाईक फॉर एक्झाम्पल ताप आलाय किंवा अंग दुखतंय, ओके, किंवा अशक्तपणा आलाय किंवा काही अजून छोटीशी अशी काही व्याधी आली आहे, ओके, त्याचा पण फरक आपल्या मानसिक संतुलनावर म्हणजे मानसिक बॅलन्सवरती पडतो की नाही, मेंटल बॅलन्सवरती पडतो की नाही. कारण आपल्याला कधी मग त्यावेळेला बघा मूड नसतो. घरी जाऊन नुसतं घरी चहा बनवायचा पण मूड नसतो जर ताप आला असेल तर. फॉरगेट अबाउट एनिथिंग एल्स. असं वाटतं की जाऊ दे, हवा आहे चहा पण ना, आता काय उठून न घेतलेला बरा. ओके. असं वाटतं, राईट? म्हणजेच तुम्ही बघा आपली बॉडी आणि आपलं माइंड किती कनेक्टेड आहे. ओके. मग हे जर कनेक्टेड आहे तर ह्याला आपल्याला काय केलं पाहिजे? बॅलन्स ठेवलं पाहिजे. ओके. अनलेस तुम्ही त्याला बॅलन्स नाही केलं, तुम्ही सोशियोलॉजिकली बॅलन्स राहणार नाही. इंटरपर्सनल रिलेशनशिप, सोशल सपोर्ट डायनामिक हे तुमचे बॅलन्स राहणार नाही. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड. ओके. सो आता हे ह्याच मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे की बायोसायको सोशल इम्पॅक्ट काय पडतो. तर आपले बिलीफ, जे मी तुम्हाला सांगितलं की थॉट. ओके. जर आपण बॉडी बॉडी इज लाईक, तुम्ही असं म्हणू शकता, आता कम्प्युटरच मी उदाहरण घेईन. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. ओके. माझ्याकडे सॉफ्टवेअर फार चांगलं आहे पण हार्डवेअरच चांगलं नाहीये, तर माझं सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल का? नाही होणार. ओके. सो इट इज दॅट वे. तर तुम्हाला कळलं पाहिजे, जरी 50 असो नाही तर 60 असो, थोडीशी एक्सरसाइज, बॅलन्स डाएट, फूड प्रॉपर हे खाणं गरजेचं आहे. ओके. मूड वरती यू कांट बी लाईक डिपेंडिंग ऑन मूड, की अरे आज मला मूड नाही, आज मला ना लो फील होत आहे, आज मला रागच आलाय, आज हिनी असं केलंय त्यांनी तसं केलंय, हा बोलला नाही ही बोलली नाही, आज मला खायचंच नाहीये. ओके. किंवा घरात कोण नाहीये, आपण एकटे आहोत. हे आधी मला एक एक इक्वेशन कळत नाही. काही लोक आहेत ना, नाही घरात कोणच नसतं ना, मीच असते, काय करायचं एकट्यासाठी. अरे, का नाही करायचं? का नाही करायचं? प्रत्येक वेळेला काय दुसऱ्यांनाच करण्यासाठी आपण टास्क ठेवायचा का? स्वतःला करून का नाही द्यायचं? का नाही ट्रीट द्यायची? राईट? आणि आजकाल तर युट्यूबवर मी तर तुम्हाला सांगू, मला इतकं बरं, मला आय वॉज नॉट अ गुड कुक ऑनेस्टली. कारण एवढा अभ्यास बिभ्यास करायचा म्हटल्यानंतर कुठे एवढं आम्हाला चमचमीत खायला म्हणजे आवडतं, पण तेवढं बनवता येत नव्हतं. पण थोडक्यात बनवायची. पण कोविडमुळे मला त्याचा फार बेनिफिट झाला आणि थँक्स टू इट की त्याच्यानंतर मी युट्यूबवरती शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज येतात. आता मला खूप बरं वाटतं ते बघून, मला करायला इतकं एक्साइटेड वाटतं ना. तर मी छान माझी ती ना शेफची टोपी पण आणली आहे अशी, तर ती टोपी घालून आणि असं बनवायला, असं म्हणजे उगाच ते फील आणायला की अच्छा. बाबा मी आता बनवते. यु नो सो हे करायला काय हरकत आहे स्वतःसाठी? का प्रत्येक वेळेला दुसऱ्यांसाठीच करणार, हा आपला अटहास असला पाहिजे. राईट? सो दिस इज समथिंग दॅट यू नीड टू अंडरस्टँड. थॉट्स क्रिएट इमोशन. हॅलो. हॅलो. हा. सो थॉट्स क्रिएट इमोशन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्हाला ना कळलं पाहिजे की आपल्याला आपले थॉट्स आपण जर क्रिएट करतोय, एक तर सगळ्यात महत्वाचं ना, एक मी मंत्र You are on mute. Ma'am, we can't. Ma'am, you're on mute. हॅलो. Yes, नाव yes. यू कॅन हिअर मी? ओ सॉरी, मला कळलंच नाही मी कशी म्यूट झाले. हाँ. झूम पण कधी कधी ना, हम्म. झूम बरोबर करतो. लाईक एनिवेज, बाय द वे, कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? वेर वॉज इमोशनचं ऐकलं ना?
मी काय बोलते ते, इमोशन्स आर ऍसेट्स. नाही. थोडस गेलं मध्ये, पुष्कळच गेलं मध्ये. ओ ओ ओ, मग आता मला कळणार कसं? अच्छा, या स्लाइड पासूनच मी तुम्हाला सांगते. ओके, आधीच तर हा. कळलेलं आहे, राईट? ओके. ओके. या. येस. ओके. हा. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज की अंडरस्टँड की हे जे तुमच्यामध्ये जे थॉट्स आहेत, तुमचे इमोशन्स आहेत, इमोशन्सला तुम्ही तुमचं एक हार्डवेअर म्हणून कन्सिडर करा. कारण इमोशन्स तुमचे केमिकल्स, ब्रेन केमिकल्सला कनेक्ट होऊन रिलीज होतात. सिक्रेट होतो आम्ही म्हणतो, पण मी तुम्हाला सिंपल करून सांगते, वो बनते हैं वे. ओके. सो understand, unless and until your hardware is not good, your software will not work, will not function. ओके, अभी आज मैं ये लैपटॉप पे आपके साथ कनेक्ट हो रही हूँ, मगर मेरा अगर लैपटॉप मुझे डिस्टरबेंस देगा, तो कितना भी मेरे पास अच्छा सॉफ्टवेयर होने, तो जूम भी उसमें इंस्टॉल्ड है, मगर मतलब क्या है उसका? राइट? अगर मेरा हार्डवेयर ही मुझे सपोर्ट नहीं कर रहा है, तो अंडरस्टैंड, बॉडी का एजिंग, ये बायो साइको सोशल में हर एक का एक ना टाइम लिमिट है, ग्रोथ का, और उसके बाद यू कैन से उसको मेंटेनेंस का. ओके, जैसे हम इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस लेते हैं, तो हर एक इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस का एक लाइफ है ना. फ्रिज आपका 15 साल चल सकता है, कुछ और चीज रहेगी वो 10 साल चल सकती है, मगर कुछ चीजें हैं लाइक यू कैन से स्मूदी मेकर, मिक्सर, वो 15-20 साल नहीं चलता है. ओके, वो 5 साल 10 साल चलेगा, अगर आप रेगुलर यूज कर रहे हो तो उसका लाइफ थोड़ा कम होता है, राइट? इन द सेम वे विथ अस ऑल्सो यू नीड टू अंडरस्टैंड, बॉडी हैज अ वीकेस्ट पार्ट. उसको मेंटेनेंस, हाई मेंटेनेंस की जरूरत होती है, सर्विसिंग की जरूरत होती है. ओके. मगर हम क्या करते हैं, सेल से ही कनेक्टेड नहीं है, उससे ही हम परे हैं. तो कहाँ पे हम बॉडी का सोचेंगे? 50 के बाद सोचते हैं कि अरे अब ये क्या करने का, कहाँ एक्सरसाइज करने का, व्हाट ऑल थिंग्स टू डू. नो, एक्सरसाइज इज अ मेडिसिन, इट इज अ रिक्वायरमेंट. भले वो 5 मिनट का करो, 10 मिनट का करो, मगर रिक्वायरमेंट है, वो मेंटेनेंस है आपकी बॉडी का. ओके. सो दैट इज समथिंग दैट यू नीड टू अंडरस्टैंड, दैट यू हैव टू फॉलो. वो वो कुछ ऐसा कंडीशन नहीं है कि इट इज समथिंग कि मैं मूड में, मुझे बहुत सारे मेरे पेशेंट्स है वो बोलते हैं नहीं मेरा मूड नहीं था, मूड ही नहीं बनता है करने को, आई वॉज वेरी अपसेट. तो अपसेट का तो क्या हो गया? बॉडी को क्यों उसका सजा दे रहे हो? वो फैकल्टी ही अलग है. जस्ट बिकॉज मैथ्स के पीरियड में मूड ऑफ था, तो साइंस का पीरियड आप बैठोगे नहीं, साइंस में आप वही करोगे नहीं, ये क्या बात हुई? सो यू हैव टू अंडरस्टैंड, ये बॉडी के रिक्वायरमेंट है, बॉडी को करना ही पड़ेगा वो काम. Okay, so that is what I'm talking about. That thoughts create emotions. You need to understand which emotion to follow, which emotion to put a benchmark, which, ये थोड़ा सा बॉडी डिसिप्लिन या माइंड डिसिप्लिन आना चाहिए, सेल्फ डिसिप्लिन जिसको हम कहते हैं. ओके. इमोशंस क्रिएट फीलिंग, ये एक पाथ है. दिस इज वन, यू कैन से इट इज वन चार्ट, यू कैन से दैट यू हैव टू फॉलो. यू नीड टू अंडरस्टैंड. ओके, अगर ये इमोशन बना है तो क्यों बना है? क्योंकि इसके लिए मैंने ऐसी थॉट बनाई है. ये थॉट क्यों बनी? क्योंकि इसके लिए मैंने ये बिलीफ बनाई. तो पहले मुझे इस बिलीफ, ये जड़ को निकालना चाहिए. ओके. दिस इज हाउ यू हैव टू वर्क ऑन योर बायो साइको सोशियो. ओके. सेकेंडली, फीलिंग्स आर एक्सप्रेस विथ एक्सप्रेशन बिहेवियर. मतलब आपका बिहेवियर आता है. सो ऑलवेज रिमेंबर, जो निगेटिव फीलिंग्स है वो हमेशा आपके बॉडी को लो फील कराएंगे, वो कभी आपके बॉडी को हाई नहीं फील कराएंगे. मैं सैड हूं तो मैं नाचूंगी नहीं. ओके. सो अंडरस्टैंड, सो दैट इज समथिंग दैट यू नीड टू अंडरस्टैंड. यू हैव टू गो विद रिवर्स साइकोलॉजी. पहले सैड हो, क्यों हो, रीजन इट आउट. ओके. सो दैट इज व्हाट इट इज टॉकिंग अबाउट, विच आई विल टेल यू लेटर इफ एट ऑल. अब ये हर एक के साथ इंडिविजुअल तरीके से होता है. ऑफकोर्स हर एक के साथ देर इज सम ट्राउमा अटैच, there is a loss of family member, there is financial loss, there is body ailment. किसके पास, मतलब कोविड ने बहुत कुछ सिखाया है, दिखाया है. ओके, आई एम नॉट सेइंग नो टू इट, मगर उसके बाद there are many things that we have learned also out of it. We need to understand that. We have to see the positive side of it. Sun always sets and then the next day it always rises also. Okay, and this is how life is. So that is what I'm talking about. What is in my control? जो चीज मेरे कंट्रोल में है ही नहीं, उसको ही मैं पकड़ के बैठूंगी, दैट इज एक्शन ऑफ अदर्स. ये बाहर के सर्कल में जो है, वो वाइट में जो है, वो मेरे कंट्रोल में नहीं है. अंडरस्टैंड. मगर हम क्या सोचते हैं,
कि अभी ये मेरा बेटा है, ये मेरी बेटी है, ये मेरी डॉटर इन लॉ है, ये whoever XYZ है, ओके, all these people we feel this I they should listen to me or I should correct them. ये कंट्रोल आता है with age. I'm not saying no to it. Okay, we all have knowledge, you all have wisdom. Okay, agree to it, but they also have their independent thinking. गलती करेंगे तो भुगतेंगे भी. It's okay. Be it. Okay. Action of others should not get affected to you. वो उनकी मेंटालिटी है, उनकी सोच है, उनका कमेंट्स है. वी आर वेरी सेंसिटिव पीपल, इंडियंस आर वेरी सेंसिटिव विद दैट. इमोशनल ब्रेन बहुत हाईली एक्टिव रहता है. ओके, जरूरत नहीं है फिर भी. ओके, पास्ट, पास्ट इज नॉट इन आवर कंट्रोल. जो ट्राउमा की बात मैं कर रही थी, ट्राउमा हर एक के लाइफ में है, होंगे भी. ओके, बिकॉज लाइफ इज मेड अप ऑफ सुख दुख. ओके, दिस इज लाइक टू साइड्स ऑफ वन कॉइन ऑफ दैट इज लाइफ. ओके, तो अगर दुख नहीं होगा तो सुख का इंपॉर्टेंस कैसे मिलेगा? You must be remembering, like in childhood also there are certain things, certain events, हार्डशिप के बाद हमें जो हैप्पीनेस मिलती है वो हम भूलते नहीं है. We will always keep that in memory, we will always cherish it. So that is what opinion of others, not in our control. So understand, what is in our control and what is not in our control. Okay, what is in my control? My thoughts and actions, I can change it anytime. How I speak to myself. ओके, हम हमारे सेल्फ से के साथ कैसे बात करते हैं? हम हमारे सेल्फ को एज अप्रोप्रिएट ना क्रिटिसाइज करते हैं, कंप्लेन करते हैं, डायरेक्शन देने की कोशिश करते हैं. ओके, लाइक फॉर एग्जांपल, मैं अभी के एज के लिए ही बोलूंगी कि लाइक लाइक इन फिफ्टीज, लाइक इन आई यू ऑल ऑफ अस यू कैन से. ओके, तो व्हाट वी विल से इज लाइक क्या अभी, लाइक आई एम, अभी मैं क्या कर सकती हूँ? कुछ भी नहीं कर सकती. अभी ये मेरे कौन सुनेगा? बूढ़े लोगों के, हम लोगों के क्या कौन सुनेगा? आई एम गोइंग विद अ वेरी लिटिल वेरी इनसेंसिटिव वर्ड. ओके, बट दैट्स अ फैक्ट ऑफ इट. ओके, वी ओनली कंसिडर इट दैट वे. ओके, अभी ये खुद को आप खुद दे रहे हो कमेंट. क्या जरूरत है? वाई वाई डू यू कंसिडर इट दैट वे? You need to understand, you need to respect yourself. Okay, you need to have that positive affirmation to yourself. It's okay. Some people give advice if you're asked for it. Otherwise, don't give. It's okay. Free of cost देने की जरूरत नहीं है. Everybody's got their own intelligence to work upon. Okay, but talking to yourself is something which is very important. You have to do it. Okay, that doesn't go out of choice. In the sense, it doesn't go for choice, you can say. Okay, how I spend my free time. बहुत सारे लोग जो आजकल, तो ये फ्री टाइम का इशू आपका ही नहीं है, ये यंगस्टर्स के साथ भी मैं वेबिनार करती हूँ तो उनके लिए भी हो गया. पीरियोडिक लोनलीनेस आया है उन्हें. अगर हम हमारे में बोल रहे हैं कि वी आर सफरिंग विद दिस, तो उनके साथ भी ये इशू है. ओके, सैटरडे संडे जब आता है, फ्राइडे नाइट से उनको लगने लगता है लोनलीनेस. ओके, क्योंकि सोशल मीडिया पे देखेंगे अपने फ्रेंड्स क्या कर रहे हैं, इधर गया है, इसका ये यहाँ से सेल्फी निकाला है, वो है, ये है, रील बनाया है. एंड सपोज इन केस इफ दिस पर्सन इज नॉट फ्रॉम दैट सिटी, ही इज स्टेइंग अलोन, ही इज नॉट विद हिज फैमिली, ऑब्वियसली ही इज फीलिंग लेफ्ट आउट. सो वो सैटरडे संडे के लिए 2 दिन का पीरियोडिक लोनलीनेस. एंड दैट इज इवन विद द यंगस्टर्स नाउ. Forget about the youngsters, I'm talking about even the school going children, because अभी फैमिली डायनेमिक्स भी बदल रही है. इंडिया में पहले था एक्सटेंडेड फैमिली, फिर हो गया जॉइंट फैमिली, उसके बाद आ गया न्यूक्लियर फैमिली, उसके बाद आ गया सिंगल पेरेंट फैमिली. ओके, तो ये अभी हम लोग भी थोड़ा थोड़ा वो कल्चर को अडेप्ट करने की कोशिश में जा रहे हैं. ओके, बट ऑब्वियसली इट इज नॉट हैपनिंग. वाई? बिकॉज अपने रूट्स बहुत स्ट्रांग है. ओके, मगर हमें कहीं तो अंडरस्टैंड करना चाहिए, कुछ अच्छी चीजें अगर हम ले एंड वी गो अहेड, नथिंग लाइक. ओके, सो व्हाट आई गिव माय एनर्जी टू, वेरी इंपॉर्टेंट. ओके, जैसे हम मोबाइल को कितना रिलीजियसली चार्ज करते हैं, एवरी डे देखेंगे सुबह उठ के, बाबा इसमें कितना चार्ज है तो चार्ज करो. ओके, होता है ना? तो लाइक दैट आवर सेल्फ आल्सो नीड्स चार्जिंग. ओके,
एंड दैट चार्ज नीड्स टू बी यूज्ड इन अ पॉजिटिव वे, क्योंकि अगर आप पॉजिटिव सोच बनाओगे, पॉजिटिव एक्शंस में आप अगर आपकी एनर्जी इन्वेस्ट करोगे, आई डेफिनेटली अश्योर यू आपकी एनर्जी बढ़ेगी, घटेगी नहीं। ओके, इट्स अ गुड म्यूचुअल फंड। ओके, अच्छी इन्वेस्टमेंट करो, रिटर्न बहुत अच्छे आएंगे। द गोल आई सेट, ये किसने कहा कि 50 के बाद कुछ गोल नहीं हो सकता, रिटायरमेंट के बाद पेंशन आ रहा है तो गोल नहीं हो सकता? हु सेड दैट? कितने सारी चीजें हैं जो हमने हमारे लिए कभी करी नहीं, तो कैन वी नॉट मेक दैट एज अ गोल? कैन वी नॉट कीप आवर सेल्फ बिजी? हमारा even if we are into the retirement zone or we have been retired or our lifestyle has become little slow, but still understand your wake hours, जो दिनचर्या है, ओके, वो हमेशा तीन चीजों में बटनी चाहिए: प्रोडक्टिव आवर्स, रिक्वायर्ड आवर्स एंड ऑप्शनल आवर्स। ओके, so if you divide this, you will never see yourself left out. Okay, how I handle challenge, that is also very important. Okay, अगर आप पॉजिटिव रहोगे, स्ट्रांग रहोगे, ऑटोमेटिकली मैंने कहा कि पॉजिटिव एनर्जी तो आएगी ही आएगी। ओके, so the 5 M, it is simple. What matters most is important. You need to understand. माइंड को कंट्रोल करना है, माइंड को चार्ज करना है। ओके, एक्सरसाइज, मोबिलिटी, वेरी इंपॉर्टेंट। मेडिकेशन, अभी एज वाइज, जेनेटिक वाइज जरूरत पड़ती है। ओके, समटाइम्स मल्टी कॉम्प्लेक्सिटी भी होती है, तो दैट इज ओके। मगर ये 4 फैक्टर्स एम के अगर आपके स्ट्रांग है, 3 फैक्टर्स, तो ये 2 चीजें कुछ मायने नहीं रखी। ओके, ये रीजन है स्ट्रेस के, ये मैंने ऐसे इंफॉर्मेशन दिया है ताकि आप लोगों को अवेयर हो जाए कि बाबा अगर स्ट्रेस आता है तो देखो क्यों आ रहा है, आप क्या चीज है इसमें से जो फॉलो नहीं कर रहे हो। ओके, एक्सरसाइज कर रहे हो, नहीं कर रहे हो, आजकल सनलाइट कोई लेता नहीं, तो सनलाइट नहीं लिया, देन ऑल्सो द विटामिन D3, B12, इट स्टार्ट अफेक्टिंग योर केमिकल्स, इट स्टार्ट अफेक्टिंग योर मिनरल्स। ऑटोमेटिकली ये साइकिल है, मैंने बायो साइको सोशल का साइकिल बताया ना आपको। ओके, तो एक एक में प्रॉब्लम आएगा, दूसरे में रिफ्लेक्ट होगा, और इसी को स्ट्रेस कहते हैं। ओके, so this also no medication, very important that you need to understand, ki what all things that you are missing out on this, I mean you're going through this, that is what you need to fix it, that is what you need to correct it, अगर आपको pills पर depend नहीं रहना। Okay, our body is not made up that way to depend on pills, understand, it is a very good high tech machine. सो अगर मैं हाईटेक मशीन बोल रही हूँ, मगर कुछ कुछ अपनी आदतें हैं जो उसको थोड़ा सा अलग बना देते हैं, उसको स्लो बना देते हैं। दैट मीन्स व्हाट हैपेंस इज, आजकल टेक्नोलॉजी इतनी है, मिक्सर में सब बनता है। आजकल तो मतलब सम पीपल हैव एलेक्सा समथिंग, दे प्रेस द बटन एंड दे टॉक टू एलेक्सा एंड शी डज द वर्क। ओके, बटन स्विच ऑन हो जाता है, मतलब यहाँ तक टेक्नोलॉजी गई है। Okay, and that has created what? Laziness. That has created what? Too much of comfort. So if our fingers, our hands, अभी ऊपर कुछ निकालने की जरूरत नहीं है, एवरीबडी गॉट दैट मॉड्यूलर किचन। ओके, तो मॉड्यूलर किचन की वजह से क्या होता है, देर इज, हाथ ऊपर जाते ही नहीं है, फ्रोजन शोल्डर। ओके, एंड नोबडी वांट्स टू टेक द एफर्ट्स आल्सो, नोबडी वांट्स टू डू दैट, नीचे बैठकर कुछ काम करने के लिए नोबडी वांट्स टू डू, एवरीबडी वांट्स टू डू एट द डेस्क जॉब। ओके, सो लेजीनेस, this creates laziness and we are not built that way, we are a very active body। अगर आप देखोगे पुराने जमाने के लोग एंड अभी के, इसमें कंपैरिजन देखो। ओके, एक्चुअली देखा जाए तो आज टेक्नोलॉजी बहुत है तो टाइम हमारे पास बहुत होना चाहिए, अगर टाइम बहुत है तो वी कैन रियली स्पेंड इन अ प्रोडक्टिव टाइम, बट स्टिल टुडे वी डोंट फाइंड दैट, पीपल आर फाइटिंग विद टाइम, यू नो टू गेट द टाइम देयर। So that is the irony of it, because laziness kills ambition, एंगर किल्स विजडम, अंडरस्टैंड। ओके, ये अगर निगेटिव तरीके के थिंकिंग्स अगर हम बेयर करेंगे, अगर हम ये कैरी करेंगे, तो डेफिनेटली दिस इज ऑल व्हाट हैपन टू आवर बायो साइको सोशल मॉडल। ओके, फियर बनेगा जो किल करेगा अपने ड्रीम्स को, वी विल नॉट डेयर टू ड्रीम। ईगो होगा जो हमारे ग्रोथ को किल करेगा, बिकॉज एक ईगो से ही रह गया, आई नो एवरीथिंग, आई डोंट वांट टू डू दिस, आई डोंट वांट टू गेट इनटू दिस। ओके, जेलसी कभी कभी वो भी हो जाती है, फॉर हेल्पलेसनेस, बिकॉज ऑफ हेल्पलेसनेस एंड डाउट। ओके,
But here comes the role of counseling. Okay, this is where the geriatric counseling has to play a role. ओके, अगर ये चीजें आपको लगती है कहीं पे आपके लाइफस्टाइल में, अगर आपको लाइक यू फाइंड इट देयर इज सम डिफिकल्टी, दिस इज वेयर काउंसलिंग प्लेज अ रोल बाय हेल्पिंग यू साइंटिफिकली टू डील विथ योर डे टू डे लाइफस्टाइल modifications and behavior modifications by which it helps you to enhance your quality of life. पहली तो बात है कि एक्सेप्ट करना, ये चेंज एक्सेप्ट करना पॉजिटिवली, ये बहुत अहमियत है। दिस इज, इसको बहुत इंपॉर्टेंस है। अनलेस चेंज को हम पॉजिटिवली एक्सेप्ट नहीं करेंगे, वी विल नॉट बी एबल टू चेंज आवर माइंडसेट। ओके, सो एनहेंस्ड क्वालिटी लाइफ तब बनती है, उसके लिए काउंसलिंग बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है। क्योंकि काउंसलिंग जो होता है वो साइंटिफिक तरीके से होता है, इसमें कभी आपको जज नहीं किया जाएगा। आपका जो भी होगा इंफॉर्मेशन वो कॉन्फिडेंशियल रहता है, एंड यू आर जस्ट टॉकिंग एज इफ यू आर टॉकिंग टू योर सेल्फ। Okay, so that is something, because this is the difference between you talking to a counselor and you talking to any of your close friend and to your partner or to anybody else, because वहां पे ना इमोशनल इंटरफियरेंस आएगा, एक पर्सनल प्रेजुडाइज थिंकिंग का बायस आएगा। Okay, so this is what it happens, and thanks now I should say कि I got a platform of even online where I can support. Okay, so online पे it is as good as ऑफलाइन ओनली। मुझे कहीं पे यहाँ पे डिफरेंस नहीं दिखता है कि मेरे कोई भी पेशेंट, मेरे सब 100% पेशेंट सब मुंबई के, दे आर देयर विथ मी ऑनलाइन ऑल्सो, एंड मोर पेशेंट्स ओवरसीज ऑल्सो फॉर दैट मैटर आर देयर कनेक्टेड नाउ बिकॉज ऑनलाइन। तो उनको बहुत ये चीज हेल्प करती है, पॉजिटिव आउटलुक ऑन लाइफ। ओके, क्योंकि देखने का नजरिया जब बदल जाता है, ऑब्वियसली सिचुएशन बदलती नहीं, सिचुएशन तो वही रहेगी ना, हकीकत तो वही रहेगी। ओके, ट्रूथ विल नेवर चेंज, but your capacity to accept that truth will definitely change. Okay, so better adaptation to the changes, improved feeling of self worth, ये बहुत इंपॉर्टेंट है जो मैं सेल्फ के ऊपर इतनी हैमर कर रही हूँ, क्योंकि सबसे इंपॉर्टेंट ये है, सेल्फ है। एक कहावत जो है, जान है तो जहान है, ये जान क्या है? ओके, द जान इज सेल्फ। ओके, ओनली लाइफ नहीं है वो, राइट? स्ट्रेंथन योर कॉग्निटिव फंक्शन, प्ले विथ योर ब्रेन, ब्रेन जिम होना चाहिए। ओके, छोटे छोटे एक्सरसाइजेस करो। आई रिमेम्बर व्हेन आई वाज इन मुंबई, देयर वाज दिस वन ओल्ड लेडी। ओके, आई थिंक, पता नहीं, उसको देखकर तो ऐसा लगता था शी मस्ट बी इन 80s, मतलब ऑलमोस्ट दैट देयर 76 तो कहीं गई, लाइक दैट वे। और मैं जिस जिम में जाती थी, तो फर्स्ट फ्लोर एंड सेकंड फ्लोर, तो फर्स्ट फ्लोर पे जुम्बा क्लासेस होते थे। ओके, तो दिस लेडी शी यूज टू कम एंड शी, वो जिम नहीं ज्यादा करती थी, उनको जुम्बा पसंद था या पता नहीं क्या, बट देन शी रेगुलरली रिलीजियसली टू कम टू जुम्बा, आई टू एडोर सीइंग हर। शी वाज सच अ ब्यूटी ऑफ, बाकी सब यंगस्टर्स थे, बट ये लेडी इतनी ग्रेसफुल जुम्बा करती थी कि बस मतलब देखकर, मतलब लाइक यू विल फील लाइक डांसिंग विथ हर, इतनी। So that is the beauty. Okay, and of course she was not going very fast and all, but she was with full energy, she was with full enthusiasm. Okay, that is what I'm talking about, improved feeling of self worth. Okay, be it what, you have that inner child in you, okay, which is connected to yourself. Cherish it and see how young you will start feeling. ओके, स्ट्रेंथन द कॉग्निटिव फंक्शन, कॉग्निटिव फंक्शन तभी स्ट्रेंथन होंगे जब पॉजिटिव थिंकिंग करोगे। ओके, एक्सरसाइज करोगे, बैलेंस डाइट करोगे, और एक्सेप्ट करोगे टू द न्यू चेंज इन लाइफ। ओके, जब ये करोगे, डेफिनेटली नाउ स्टार्ट रीडिंग फ्रॉम राइट टू लेफ्ट। ओके, पहले हम लोग ने कहा से रीड किया था? लेफ्ट टू राइट, रेजिडेंस किल्स एम्बिशन, ओके, एंगर किल्स विजडम। तो काउंसलिंग का, काउंसलर का रोल जब आता है, तो वो एक ऐसे आपके नजरिए को बदल देता है कि यू स्टार्ट रीडिंग फ्रॉम राइट टू लेफ्ट। दैट मीन्स एम्बिशन किल्स लेजीनेस, विजडम किल्स एंगर, ड्रीम्स किल फियर, ओके, growth kills your ego, then peace kills your jealousy, confidence kills your doubt.
Okay, and that is how blissfully that you will be living life. Okay, so that is what was a small, I can say, short introduction, not to me, but to yourself. Okay, so when you know that so much of potential is there in you, इतकं सगळं आपल्यामध्ये आहे. आय कॅन टेल यू वन थिंग. मला आता इथे कुठले फ्रेंड्स व्हर्च्युअलच आहे सगळं माझं वर्ल्ड आता इकडे. ओके, ऍज गुड एज मला असं वाटतं मी युएसला आहे किंवा कुठे अटलांटाला अशी कुठे जाऊन बसले असं मला वाटतंय, कारण माझं ऑफलाईन कनेक्ट फार कमी झालंय. पण मला असं वाटत नाही की मी काय करू, माझ्याकडे वेळ केवढा आहे. माय टाइम गोज लाईक एनिथिंग आणि प्रोडक्टिव्ह वे. Only what you need to do is start your day with good affirmation, plan your day, okay? आणि at the end of the day, you should see to it की अख्ख्या दिवसातनं तुम्ही 2-3 तास तरी प्रोडक्टिव्ह काहीतरी केलेलं आहे. प्रोडक्टिव्हचा अर्थ काय? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ विच विल स्टार्ट गिव्हिंग यू दॅट रिटर्न. ओके, हे जेव्हा आपण करतो तेव्हा ऑटोमॅटिकली कधी तुम्हाला लोनली वाटणारच नाही. कारण लोनलीनेस हा फक्त वैचारिकरित्या खेळ आहे. हे फॅक्ट आहे की आपण सगळेच आलोय ते एकटे आलोय, जाणार पण एकटेच आहोत. रडायचं माहिती आहे, वाय टू क्राय. आणि आता सध्याच्या काळामध्ये तरी आता एवढे सगळे सपोर्ट सिस्टम झाले आहेत. अमृताची ज्या पद्धतीने इन्व्हॉल्ड आहेत ऍक्टिव्ह, ओके, ज्या पद्धतीने आज आम्ही एकत्र येऊ शकलो, ओके, कारण तो विचार आज होता तसा. सो कुठेतरी एक आहे की आता एक सपोर्ट सिस्टम बनतंय, एक ग्रुप बनतो, एक ऍक्टिव्हिटीज बनतात, विचार आपले आपण शेअर करू शकतो, राईट. मग अशा संदर्भामध्ये हाऊ कॅन वी, आणि ते सुद्धा हे सगळं प्रोडक्टिव्ह आहे. सो इफ वी एंगेज ourselves इन सम प्रोडक्टिव्ह टास्क, आय डोंट थिंक सो आणि त्यातून जर आपण स्ट्रॉंग राहिलो तर डिपेंडन्सीचा भागच येत नाही. येस, एज वाईज थोडेसे डिपेंडन्सी येते आणि त्याच्यासाठी आहेत सगळे सर्व्हिस, डोंट वरी. जसं लाईक फॉर एक्झाम्पल, मी इथे येताना मला तेच सगळे म्हणायचे, अरे आता तुम्ही मुंबईला तिकडे हॉस्पिटल, पहिला हा प्रश्न मुंबईतल्या लोकांचा मला, आय डोंट नो, पण तिकडे हॉस्पिटल जरी जवळ आहेत ना, म्हणजे सगळं नीट आहे ना. अरे म्हटलं काय कुठे काही जंगलात नाही चाललंय, आता इथे माणसं नाही करत. पण विचार करा, अर्बन मध्ये किती ह्या गोष्टीचा स्ट्रेस आहे आणि किती इन्सिक्युरिटी आहे या गोष्टीचा. म्हटलं इट्स ओके, काय काय होणार आहे, एव्हरीथिंग इज रिचेबल, बट यू नीड टू स्टे स्ट्रॉंग पॉझिटिव्हली. ओके, सो दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू शेअर विथ यू टुडे, अ शॉर्ट अँड ब्रीफ. आता काही इंटरॅक्शन जर काही करायचं असतील तर तुम्ही सांगा, 10 मिनिटं आपण ते करूया. आणि देन दुसरी, आता आय विल स्टॉप शेअरिंग. Yeah, please stop sharing your presentation. या या Yeah, so thank you very much, Dr. Mamta, for that insightful वेलकम. talk. आणि कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर प्लीज फील फ्री. काय आहे प्रश्न? सॉरी. हॅलो मॅडम. हॅलो. हा, हा, मला फक्त थँक्स म्हणायचं आहे मनापासून अगदी. यू हॅव गिव्हन व्हेरी व्हेरी गुड लेक्चर. व्हेरी गुड इट वॉज. थँक्यू. विल एव्हर रिमेंबर. व्हेरी कन्व्हिन्सिंग इट वॉज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. डॉक्टर ममता, मला काही बोलायचं आहे. हा बोला. विजू चव्हाण माझं नाव आहे. आय एम अ सिनियर सिटीजन. तुम्ही पुष्कळ गोष्टी ठरवता मनामध्ये किंवा समाजामध्ये की यू हॅव टू बी व्हेरी अफर्मेटिव्ह, सगळं करता व्यवस्थित. यू आर बिझी ऑल्सो, सो देर इज नो चान्स फॉर यू टू बी अलोन. पण समटाइम्स द सर्कमस्टान्सेस आर सच that nobody can help you, and that time you feel very lonely. So only counseling is verbal counseling. Does it really help? Because maybe it is time being that it helps you to come out of the situation, moral support you get. But you get into the state of confusion ki what is the reality, what is the circumstances, why it is happening to me.
So then you depend on the destiny ki I'm destined to face this. Destined to have this kind of a things. Being right, being no fault of yours, or maybe fighting for the justice and the circumstances and the society, where you live. Today's world is such that you see more and more of a corruption, victimization is there. So dealing with all these things, that time you feel that it is not worth fighting, or it is very difficult to sustain this. Yeah, I That agree. time you feel lonely. So Yeah, what do you do? Because there are certain circumstances where nobody can help you. पण आता हे सर्कमस्टन्सेस म्हणजे तुम्ही कुठले म्हणतायत, म्हणजे आर यू टॉकिंग अबाउट समथिंग विथ रिलेटेड टू सोसायटी पार्ट, और यू आर टॉकिंग अबाउट युअर पर्सनल Right. लाईफ? So social circumstances, right? Social And everybody is not surrounded with the family. See, people who have got relative children with them, they have also problems. People who have nobody, children, nobody, no relatives, they also stay alone. They also have problems. Problems are there everywhere. But when the society starts troubling you, and when you fight for your right and your justice, that time it is very difficult to be alone and to face the world. So somewhat, you mean to say being some a kind of woman, I threat? feel it is more of You a mean, victimization. so you mean to say it becomes a threat or something on the basis of Yeah, that? sometimes it becomes a threat to your life also, because you're alone, because you're a woman, because you're fighting for justice, you're fighting for right, fighting for others' safety, Yes, So I this agree. is what happens. Yeah. So Now it's this very is some. difficult situation. So I how do you handle it on your own? So it is not, it is a collective thing. Okay. आता पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की yes, if you're feeling lonely in this, always remember, for a fight in the righteousness, one person is the one who will always fight against all the odds. Okay. So he, of course, definitely has chosen that path. That is one thing there. Okay. But when I say he has chosen it, and he is the one man out of all those other people, okay, standing with his conviction or with his opinion, with his decision, then you need to understand that he needs to have this self built up that strong. ओके. एक तर ही गोष्ट आहे. एक तर तुम्ही अंडरस्टँड करा, तुम्ही एका समाजाबरोबर तुम्ही विरोधात आहात. सो दॅट इज मोर विथ पॉप्युलेशन, यू आर स्टँडिंग अलोन. ओके. रायचस जरी असलं तरी आजकाल करप्शन आहे, हे डेफिनेटली आहे. ओके. मग इन दॅट केस यू नीड टू अंडरस्टँड की मी रिस्क किती घेते. यू हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल अँड रॅशनल. ती आपल्या ब्रेनमध्ये 3 गोष्टी आहेत. आता तुम्ही हे जो प्रश्न केलाय त्यात चांगला आहे, पण मला अजून डिटेल्स माहिती नाही, तर मी ओव्हरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलते. ओके. सो आपल्या माइंडसेटमध्ये कसं 3 फॅकल्टीज आहेत. रॅशनल ब्रेन, इमोशनल ब्रेन, आणि त्या दोघांचं राईटली प्रपोर्शन केलेलं वाईज ब्रेन. Wild brain. ओके. वाईज, विजडम. Wise brain. Okay, wise brain. Okay. आता वाईज ब्रेन जेव्हा मी म्हणते, तर ते वाईज ब्रेन आहे न्यूट्रल लेवलला ते काम करतं. म्हणजे ते इमोशनला पण राईट प्रपोर्शन मध्ये घेतं आणि रॅशनलला पण राईट प्रपोर्शन मध्ये घेतं. ओके. सो हिअर व्हॉट हॅपन्स, ही बिकम्स न्यूट्रल, और दॅट पर्टिक्युलर माइंडसेट बिकम्स न्यूट्रल. ओके. पण त्या माइंडसेटला रीच होण्यासाठी आपल्याला आपल्या तिन्ही फॅकल्टीजला तेवढं वेल ट्रेन करावं लागतं. आता तुम्ही जी सिच्युएशन सांगितली आहे, त्या सिच्युएशनसाठी तुम्हाला तुमच्या माइंडसेटला तशा पद्धतीने पहिलं ग्रूम करावं लागेल. जर तुम्ही इमोशनल होऊन, आता हा जो तुम्ही प्रश्न केलाय तो थोडासा इमोशनल माइंडसेटकडे वळलेला होता, किंवा तिकडे त्याचा थोडासा कल जास्त होता. जर तुम्ही इमोशनल ब्रेननी एक रॅशनल बॅटल फाईट करायला गेलात, तर तुम्हाला ते नाही करता येणार. इट इज जस्ट लाईक अर्जुन. ओके. तो जसं वॉर फ्रंट वरती बसतो तेव्हा त्याला त्याची फॅमिली समोर दिसते, युद्धातले सोल्जर्स दिसत नाही. ओके. आणि त्याच्या हात, जरी तो त्याला आपण जे व्हॉट टू कॉल बेस्ट वॉरियर म्हणतो किंवा आर्चरी म्हणतो, सगळं म्हणतो, पण त्यांनी ते सगळं सरेंडर केलं ना. का? कारण तो फेस नाही करू शकला. राईट. मग ते का होऊ शकलं? कारण तो इमोशनली वल्नरेबल झाला. सो अशा सिच्युएशन मध्ये काय करावं लागणार तुम्हाला? कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग. ओके.
यू नीड टू काउन्सिलिंग याच्यामध्ये हेल्प करतं. पहिली गोष्ट तुम्हाला एक ऑफकोर्स कुठले सपोर्ट सिस्टम राईटली यूज केले पाहिजेत. आणि अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की जर आपण काही एक मोठं काहीतरी एक रेव्होल्युशनरी गोष्ट काहीतरी करायला जातो किंवा यू नो की इट इज अगेन्स्ट द सोसायटी और यू नो अगेन्स्ट सर्टन प्रॉमिनंट पीपल फ्रॉम द सोसायटी, ब्रंट येणार आहे आपल्याकडे. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. सो हे मेंटली आपल्याला प्रिपेअर करावंच लागणार. जसं लाईक फॉर एक्झाम्पल रशिया आणि युक्रेनचा वॉर होता, तर युक्रेन म्हणजे जरी स्मॉल असेल काही असेल पण अटॅक करत होता. पण रशिया इज पॉवरफुल आहे त्यालाही माहिती. ओके. सो यू नीड टू अंडरस्टँड की त्याला माहिती आहे की मी जर एक खडा टाकणार आहे तर तिकडनं एक डोंगर येणार आहे. सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू नीड टू अंडरस्टँड. ओके. सो आपल्याला काय करावं लागणार आहे की तुम्हाला पहिलं कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग थोडंसं डिटेलमध्ये मला जर तुमचं म्हणजे आपण एक जर कधी सेशन घेतलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला नीट सांगू शकेन एक आणि ऑफकोर्स हे तुम्हाला हेल्प करणार का? कारण काउन्सिलिंग फक्त 1 तासाचं काउन्सिलिंग नसतं. त्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला मी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तुमच्या थिंकिंगला रिस्ट्रक्चरिंग, ओके, तुम्ही कशा पद्धतीने इमोशनल रेग्युलेशन स्किल्स म्हणून एक आहे, हे सगळे सायंटिफिक ट्रीटमेंट्स आहेत. थिंकिंगचे हे ट्रीटमेंट्स आहेत. ओके. हे जेव्हा मी तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट केले पाहिजेत, कुठल्या सिच्युएशनला इम्प्लिमेंट केलं पाहिजे, दॅट टाइम यू विल अंडरस्टँड हाऊ इट विल रिस्पॉन्ड. आणि कसं असतं ना की जसं लाईक फॉर एक्झाम्पल आपण ऑलिम्पिक्स बघतो किंवा ते रेसलर्स असतात माहितीये, वजन उचलतात, राईट. आता ऑफकोर्स ऑब्व्हियसली जर तो वेट लिफ्टर असेल तर त्याला त्याचे मसल्स इकडचे टोन करावेच लागणार ना. त्याला एक्सरसाइज त्याची करावीच लागणार. त्याला आपण म्हणतो ना मसल्सला आपण टोन करणं. ओके. म्हणजे वेटचं प्रॅक्टिस, वेट लिफ्टिंगचं प्रॅक्टिस करावंच लागणार. त्याला म्हणतात रेझिलियन्स, मसल रेझिलियन्स. ओके. तसं आपल्याला आपल्या इमोशन्स मध्ये पण रेझिलियन्स बिल्ड करावा लागतो. रेझिलियन्स म्हणजे टेंडन्सी टू बाउन्स बॅक. ओके. सो द मोमेंट यू गेट इन टू दॅट झोन, मग कसं माहितीये ना, जेव्हा तो रेझिलियन्स येतो ना तर तो माणूस निडर असतो. निडर माणसाला किती जरी त्या माणसाकडे दुसऱ्या माणसाकडे ताकद असेल ना तरी तो घाबरणार. कारण हा माणूस निडर आहे, निहत्यार आहे, त्याच्याकडे हत्यार काही नाहीये पण तरी तो निडर आहे. त्याच्या तेवढ्या स्ट्रॉंग काय म्हणतात ते कन्व्हिक्शनला बघून म्हणजे समोरचा माणूस जरी स्ट्रॉंग असेल ना तरी ही विल नॉट बी एबल टू फेस इट. लाईक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आपला एक फ्लाईट पायलट, काय नाव आहे त्यांचं? अभिनंदन तो माहिती पाकिस्तानला ट्रॅप झालेला. मोदीला काही मिसाईल टाकावा नाही लागला किंवा अटॅक करावा नाही लागला, फक्त एक मेसेज की आमचा सुखरूप आला पाहिजे इकडे. ओके. आम्ही काही करत नाही आहोत पण आमचा पायलट जो आहे तो इकडे सुखरूप आला पाहिजे, त्याला काही झालं नाही पाहिजे. दिस वॉज इट. ओके. अँड इट हॅपेंड. इट हॅपेंड. राईट. दॅट इज कॉल्ड लीडर. तो लीडर हा लीडर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण आतमध्ये भीती आहे, इमोशन्स आहे, तर नॅचरली त्यांना वीक पॉइंट कुठेतरी तुमच्या ऍक्शन्स मध्ये दिसणार आणि त्याच्यावर तुम्हाला अटॅक करायचा प्रयत्न करणार. कारण ते पण तुमचे प्रतिस्पर्धी आहेत ना, अपोनंट्स आहेत ना. ओके. पण आपण डिटेलमध्ये बोलू नंतर. देन इफ यू फील लाईक वी विल डू दॅट. या. Right. Thank you so much, madam. This verbal moral support is also, and understanding your own self is also very Very important. important. Very important. Good. I'm so happy that you really got something out of it. That was something which I was aiming for today. So Thank you so much. thank you. Yeah. Atavari ji, thank you. Some of them have Anyone said else wants to ask anything? anything else. कसं वाटलं तुम्हाला? What did you think was the main takeaway from the session? I think you will be the better person to ask that. No, I'm asking them first. Yeah.
आम्ही असं करायचो माहितीये ना, रिकॅप मुलांचं. हा. ओके चला आता झालंय, आता रिकॅप सांगा. Yeah. Hmm. I think that really helps. It That really really helps. helps. It really helps. I do that even with the teachers training and all. I do that. Right, right, right. Dr. Mamta, I have to give you a Huh? compliment. You said that you are Huh? 50 plus, but you don't look. I thought you are a girl over there. That's Oh my God. Oh my your God. skin I'm is very so glowing, blessed. probably. Thank you. Thank you. Your पण face is बघा, really very young, you know. You're thank you. maintaining very well. Yeah, thanks a lot. Thanks a lot. नाही पण आता हेच आहे की सी आय डोंट, आता इथे तर काहीच नाही, म्हणजे मुंबईत त्यातल्या त्यात तरी पार्लर्स होते. आय एम सॉरी पण इथे तर पार्लर पण नाहीये, इथे काही करायला हा. नाहीये मला असं. पण येस, मी जसं तुम्हाला सांगितलं, मेडिटेशन इज व्हेरी गुड फॉर स्किन. मी तुम्हाला फार नैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी सांगते. एक्सरसाइज इज That ऑल्सो is व्हेरी very गुड. true. Correct. या, तर तुम्ही छोट्यातली छोटी 5 मिनिटं का असणार, मी ते मात्र फॉलो करते. ओके, आणि जवळजवळ Right, right. Thanks. 9 वर्ष 10 वर्ष मी योगा केलाय. आता त्याच्यानंतर मला जरा लोअर बॅक प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आय स्टॉप डुईंग योगा. आय वॉज व्हेरी गुड विथ द कार्डिओ. आय लव्ह डुईंग कार्डिओ. आय वॉज अ लिटल स्पोर्ट्स एन्थुझियास्ट. अनफॉर्च्युनेटली आमच्या वेळेला तेवढा स्कोप नव्हता, पण त्यामुळे मला तेवढं त्याच्यात काही करता नाही आलं. पण आता विचार, मी जसं मी तुम्हाला म्हणाले ना, की बघा आता ते सगळे माझ्या बकेट लिस्ट मध्ये जे होतं ते आय कॅन डू. सो मी घरी एक्सरसाइज करते, जिमला कधी कधी जाते, वेळ मिळेल तसा. पण एक्सरसाइज मात्र करते, Yes, yes. मेडिटेशन करते. ओके, आणि मेडिटेशन म्हणजे असं नाहीये की तुम्ही कोपऱ्यात बसलं पाहिजे आणि काही असं म्हणजे बाबा अगदी कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तुमच्या दररोजच्या ऍक्शन्स मध्ये मेडिटेशन तुम्ही करू शकता. द ओनली थिंग इज, जसं आपण FM ला ट्यून करतो, जसं आपण मोबाईलमध्ये जर काही व्हॉइस, आपण आपलं गाणं हे करायचं असेल किंवा FM लावायचं असेल तर आपण ट्यून करतो ना, तसं. किंवा रेडिओला कसं करायचं, पूर्वी आपण स्टेशन ट्यून करायचो, तसं तुम्हाला फक्त बॉडीला ट्यून करण्यासाठी 5 सेन्सेसला कनेक्ट करायचं. मग ते तुम्ही साधं, तुम्ही तुम्ही सकाळचा नाश्ता करताय, तर नाश्ता करताना ब्रेड खाताय, बिस्किट खाताय, काही खाताय, तर खाताना तुम्ही फक्त एका ब्रेडसाठी विचार करा की मी आता फक्त ह्या एका स्लाइसचा विचार करणार आहे खाताना. ओके, या स्लाइसला मी कसं चावते, या स्लाइसला मी चावल्यानंतर त्या स्लाइसचं काय होतंय, त्याची चव कशी येते, त्याचा वास कसा आहे, मला कसं फील होतंय. झालं, माझे 5 सेन्सेस कनेक्ट झाले. तो एक ब्रेड खाईपर्यंत 2-3 मिनिटं तर नक्कीच गेले ना, तर झालं. ओके, जरी तुम्ही बसला आहात, समजा टीव्ही बघताय, मोबाईल बघताय, फक्त अटेंटिव्हली विचार करायचा की 3 माझे ब्रेथ सायकल, मी फक्त असा हात ठेवणार. ओके, आणि माझी एअर फक्त मी फील करणार, ब्रीद इन ब्रीद आउट. दॅट्स इट. मुद्दामून हे ऑब्जेक्टिव्हाइज करायचं का, ऑब्जेक्टिफाय करायचं, कारण आपण जर नाही केलं तर कदाचित आपलं थोडंसं अटेन्शन इकडे तिकडे जाऊ शकतं, म्हणून त्याच्यासाठी. ओके, हे झालं तुमचं मेडिटेशन. किती सोपं आहे. इवन पोटावर हात ठेवला, ओके, कोणाशी बोलताय तुम्ही, तर पोटावर हात ठेवून डीप ब्रिदिंग. तुम्हाला माहितीये, जर डीप ब्रिदिंग करताय तर तुम्हाला इनहेल करायचंय, तुमचं ऍब्डॉमेन फुललं पाहिजे. ओके, आणि ब्रीद आउट करताय तर ऍब्डॉमेन आतमध्ये गेलं. यू नो दॅट यू आर डुईंग बेली ब्रिदिंग. बेली ब्रिदिंग इज व्हेरी गुड, इज व्हेरी गुड. तुम्ही बघा, लहान मूल झोपतं तर त्यांचं पोट कसं हलतं, डुगू डुगू हलत असतं कॉन्स्टंट. ॲनिमल्स, ओके. सो का, कारण दे आर ब्लेस्ड विथ दॅट साऊंड स्लीप, साऊंड थिंकिंग, कामनेस. ओके, सो बेली ब्रिदिंग गिव्स यू दॅट कामनेस. झालं, ह्या गोष्टीच करायच्या आहेत, बाकी काही नाही, बाकी एस्थेटिक काही नाही. बट एनिवेज, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आय रिअली लाईक इट. You're welcome. या. तुमचं पर्सनल काउन्सिलिंग करायचं असेल तर ऑफ द लाईन हे सेशन झाल्यानंतर करायचं का? हा, सेशन झाल्यावर तुम्ही अमृता मॅमना सांगू शकता, मग त्या तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि सगळं पाठवतील. ओके, हा. ओके, नॉट अ ओके. प्रॉब्लेम. या. थँक्यू Okay, सो then. Yeah, मच. so if Yeah. no one Yeah. has any questions, I would like to thank Dr. Yeah. Mamta Kakade for a very, very good, insightful talk. आणि पुढे पण आपल्याला असेच टॉक्स करता येतील अशी मी आशा करते. अँड आय थँक हो. इच वन ऑफ यू फॉर कमिंग हिअर, लिसनिंग सो अटेंटिव्हली. आणि एक जो हा मला वाटतं सेल्फ अवेअरनेसचा जो खजिना आहे तो पुढे पण आम्हाला एक्सप्लोर करायचा आहे.
and maybe we'll have more talks on this topic in the months to come. Okay, so thank you very much, and I Thank hope you all have a good evening. Thank you very much. Thank you. thank you. Thank you. Yeah. Thanks a lot. God bless. Thank